महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांचा बरोबर. इतिहास हा इतका प्रेरणादायी आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे लहुजी वस्त्र साळवींच्या आखाड्यात जायचे आणि हे करत असताना जो एक समाज प्रबोधनाचं, सामाजिक क्रांतीचं जे बीज रोवलं, नक्कीच. हा प्रवास उलगडणं हं. हे फार मनोरंजक आहे. 2025 संपत आला आहे. 2026 ची झलक आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही दिवसातच 2026 आपल्या भेटीला येतंय. 2026 कसं असलं पाहिजे? तर 2026 खरंच खूप सुंदर आणि दमदार असलं पाहिजे. याचं खूप सुंदर असं उदाहरण आहे ते म्हणजे महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी एक नवीन मालिका घेऊन येते. नवीन मालिका मित्र बोलण्यापेक्षा एक नवीन प्रवास आपल्याला बघायला मिळणार आहे. एक अशा महानायकाचा ज्याच्यामुळे स्त्री शिक्षण काय आहे? स्त्री शिक्षण कसं असावं आणि स्त्री शिक्षण का गरजेचं होतं? या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. मालिकेचं नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि त्याच मालिकेमध्ये ज्योतिरावांची भूमिका साकारणारे अमोल सर माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी सर खूप भारी वाटतंय पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या घरी आला आहात स्टार प्रवाहाच्या घरामध्ये. म्हणजे मला आठवतंय जेव्हा मी जर मी चुकत नसेल तर मी 8वी 9वी ला होतो तेव्हा मी राजा शिवछत्रपती बघितला. ती तेव्हापासूनची आठवण आज देखत आहे. राजा शिवछत्रपतीचा तो सेट आणि आत्ता ज्या ठिकाणी आम्ही आला तुम्ही घेऊन आला तो सेट खूप भारी वाटतंय. म्हणजे आम्हाला सुद्धा आधी पडदा बंदच होता आमच्यासाठी आणि जेव्हा मी सेटवर आलो तेव्हा एकूण एक गोष्ट आम्हाला तिकडची नव्याने जाणवली. फुलेवाड्यामध्ये मी जाऊन आलो म्हणून काही गोष्टी मी बघितल्यासारख्या मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवडली म्हणजे ती जी अभ्यासाची खोली तुमची, जो स्टडी टेबल आणि शाळा, त्या शाळेतला तो टेबल सुद्धा, तो बोर्ड सुद्धा तेवढ्याच मापाचा आहे, तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्या रंगल्या आहेत. 5 तारखेला मालिका येते. काय सांगाल? किती भरून वाटेल आणि किती हुरूप आलाय? काय सांगाल आपण? तर खरं तर एक फार मोठी जबाबदारी आहे आणि मी मनापासून स्टार प्रवाहाचा ऋणी अशासाठी आहे की इतकी मोठी संधी त्यांनी पुन्हा जगदंबा क्रिएशन्सला दिली आणि हा तर आनंदच आहे की ऑलमोस्ट 2008 मध्ये बरोबर. जेव्हा राजा शिवछत्रपती झाली होती त्यानंतर इतक्या वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहावर खरं तर स्टार प्रवाहाशी असोसिएट होण्याची ही संधी मिळते. आणि महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांचा बरोबर. इतिहास हा इतका प्रेरणादायी आहे आणि ही गोष्ट सांगितली जाणं गरजेचं आहे. नक्कीच, त्यामुळे नक्कीच, स्टार नक्कीच. प्रवाहाने ही संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनापासून ऋणी आहे आणि त्याचबरोबर हे मोठं स्वप्न आहे, फार मोठं स्वप्न आहे. कारण अगदीच. 1840-50च्या सुमारास पूर्ण उभं करणं, हं, जे हं. कुठेही रेडी लोकेशन उपलब्ध नाहीये. त्यामुळे बरोबर. हा अख्खा काळ तो स्क्रॅच पासून उभा करणं गरजेचं आहे. हं, हं, हं. आणि त्यासाठी माझ्या संपूर्ण टीमने ही जी मेहनत घेतली, जी आज तुम्हाला समोर दिसते, म्हणजे आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी असतील, जे सेटचे इन्चार्ज कारखानीस असतील, त्या सगळ्या संपूर्ण टीमनी, गिरीश असतील आमचे, या नक्कीच. सगळ्यांनी जी संपूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. हं. त्यामुळे आज पुन्हा एकदा तुम्हाला 1840च्या नक्कीच. दशकातलं पुणे हे इथं उभं राहिलेलं दिसतं. नक्कीच, नक्कीच. मला या आखाड्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल कारण का याआधी सुद्धा आम्ही आखाडा कसे असायचे किंवा तेव्हाचे आखाडे कसे असले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी रेफरन्सनी कळतातच. पण जेव्हा एक दिग्दर्शक, एक लेखक जेव्हा कलाकार म्हणून या आखाड्यामध्ये येणार असणार आहे, तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार असतील? काय सांगलं एकंदरीत या तर आखाड्याबद्दल? या संपूर्ण कालखंडामध्ये एक फार महत्वाचं पात्र होतं हं, हं. आणि ते म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. नक्कीच. आणि महात्मा ज्योतिराव फुले हे लहुजी वस्ताद साळवेंच्या आखाड्यात जायचे आणि त्यावेळेचा जो एक अत्यंत अस्वस्थता आहे, हं, हं. म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा बरोबर. दिल्यानंतर हां, हां. जी एक अस्वस्थता त्या काळातली, जी रग जिरवण्यासाठीची हं, जी हं, जागा हं, होती, हं, हं. ती ही जागा आहे. नक्कीच. आणि इथे लहुजी वस्ताद साळवेंच्या तालमीमध्ये म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे अनेक वर्णन असे मिळतात की निष्णात दांडपट्टा चालवायचे. क्या बात आहे! वाह! वाह! आणि त्यामुळं ते जे कनेक्शन आहे, ते जे एक नक्कीच. बाउन्सिंग आहे, म्हणजे तत्कालीन सामाजिक व्यवस्था जरी बघितली तरी महात्मा ज्योतिराव फुले लहुजी वस्ताद साळवेंच्या तालमीत हं, रेग्युलरली हं, येणं हं, 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 हं. आणि मग जी स्वातंत्र्याची आस आहे, बरोबर, बरोबर. जी ती रग जिरवण्याची आस आहे, हां, हां. ती कशी काय फुलत गेली, हा प्रवास एक वेगळा एक्सप्लोर करणं, नक्कीच. हेही फार इंटरेस्टिंग. नक्कीच म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही, की ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणासाठी अग्रेसर होते, तेवढेच ते स्वतःच्या शरीराला घेऊन सुद्धा अग्रेसर होते. म्हणून हा सगळा घाट असेल, बरोबर? अगदी, कारण त्यामध्ये खरं तर शिकलं पाहिजे का? मिशनरी बरोबर. शाळेत गेलं पाहिजे का? हं, इथपासून हं, गोष्टी होत्या. मग तेव्हा महात्मा फुले ज्योतिराव फुले जी परीक्षा उत्तीर्ण झाले, हं, ती हं. तोपर्यंत पुण्यात फक्त लोकहितवादी गोपाळहरी देशमुख उत्तीर्ण झाले होते. अच्छा. बरं, झाल्यानंतर नेमकं काय करायचं? बरोबर, म्हणजे बरोबर, आपण बरोबर. म्हणतो की नंतर एक काळ असा आला की शिक्षणाचं उद्दिष्ट ही हं. चांगली नोकरी मिळावी अशी होती. यासाठीच होते. पण होय, चांगलं होय. शिक्षण मिळाल्यानंतर सुद्धा इतकी रेअर हे मिळाल्यानंतर सुद्धा हं.
त्यांनी नेमकी सरकारी नोकरी नाही पत्करली. बरोबर. त्यांनी पंतोजीची नोकरी पत्करली. आणि हे करत असताना जो एक समाज प्रबोधनाचं, सामाजिक क्रांतीचं जे बीज रोवलंय, नक्कीच. हा प्रवास उलगडणं हम्म. हे फार मनोरंजक आहे. नक्कीच. नाही म्हणून ना मला दरवेळेला वाटतं जेव्हा अमोल सर भेटतात तेव्हा अमोल सरांसोबत ना अशा गप्पा मारायला आवडतात, कारण का ना खूप अशा गोष्टी नव्याने कळतात ज्या गोष्टी आम्हाला पुस्तकामध्ये आम्ही वाचल्या आहेत किंवा काही मालिकांमधून काही चित्रपटांमधून बघितल्या आहेत. पण आता सरांसोबत बोलताना असं होतं की अरे यार सर फक्त तुम्ही बोलत राहा, आणि असं होतं की आपण मालिका तर बघूया. 5 तारखेला मालिका येते सर. जसं तुम्ही सुरुवातीला बोलत की तब्बल 8 वर्षानंतर, जर मी चुकत असेल तर तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा तुम्ही स्टार प्रवाहाच्या 18 वर्ष, अरे 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या घरी येताय. जशी मालिका चालू असते ना तसं कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी मालिका लॅक व्हायचा सुद्धा चान्सेस असतात. पण जेव्हा दिग्दर्शक असे असतील, लेखक असे असतील, तेव्हा या सगळ्या गोष्टी असतातच. एक प्रेक्षक म्हणून या संपूर्ण मालिकेच्या संपूर्ण स्केलकडे किंवा संपूर्ण मालिकेच्या संहितेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नाही, यामध्ये मी कायम असं म्हणतो की मूळ इतिहासाशी प्रामाणिक राहून तुम्हाला मनोरंजक पद्धतीनं मालिका सांगणं हे नक्कीच, गरजेचं असतं. नक्कीच, आणि आमचे नक्कीच. डिरेक्टर, दिग्दर्शक कार्तिक केंडे आहेत. हम्म, हम्म. आणि लिखाणाच्या बाबतीमध्ये जी आमची संपूर्ण टीम आहे, म्हणजे प्रताप गंगावणे आहेत. मी कायम ज्यांना म्हणतो की काही सिद्धहस्त लेखक मी पाहिलेले असतात, अच्छा. त्याच्यातले हा प्रताप हा. गंगावणे. क्या बात आहे. वा. अप्रतिम तो काळ, तो भाषेचा लहेजा, ती शब्दांची अचूक निवड हे अप्रतिम करतात. ते असतील किंवा सेट ज्यांनी केला नितीन कुलकर्णी असतील, कॉस्ट्युम करणाऱ्या पौर्णिमा ओक असतील, स्क्रीन प्लेज ज्या करतात त्या लतिका सावंत असतील, या सगळ्यांचं एक अफाट असं योगदान आहे. नक्कीच. आणि त्यामुळे प्रेक्षकांना माझी हीच विनंती की ही मालिका केवळ सावित्रीबाई फुलेंचा इतिहास नाही. ही मालिका प्रत्येक आईची मालिका आहे, प्रत्येक पत्नीची मालिका आहे, प्रत्येक लेकीची मालिका आहे. आणि उंबरठ्याबाहेर पाऊल टाकून स्वतःच्या कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेणाऱ्या, प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या माय भगिनीची ही मालिका आहे. आणि तिला तितक्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या प्रत्येक घराघरात असलेल्या ज्योतिराव हे जागं करणारी ही मालिका आहे. नक्कीच, त्यामुळे नक्कीच, 5 नक्कीच. जानेवारीपासून ही मालिका जरूर पाहावी. नक्कीच. सावित्रीबाई फुलेंची एक गोष्ट मला जाणवते, आठवते, ती म्हणजे फक्त क्रांतिकारी नाही तर उत्तम कविता सुद्धा त्या लिहायच्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्यामधला हा छुपा असा एक भाव होता, अभिभाव होता की त्यांची कविता सुद्धा तेवढ्या चांगल्या होत्या. आत्ताच्या घडीला आज जर फुले आणि सावित्रीबाई तुम्हाला भेटले तर काय त्यांच्याकडे मागणं असेल, त्यांना धन्यवाद काय बोलायला असेल किंवा काही माफी मागायची असेल तर ते काय असेल? नाही, त्यांना धन्यवाद म्हणजे त्यांच्यासमोर नतमस्तक होणंच असेल. कारण त्या काळामध्ये सगळ्या सुखसोयी एकीकडे हात जोडून उभ्या असताना बरोबर. समाजासाठी स्वतःच्या आयुष्याचं संपूर्ण समर्पण करणं, तो नक्कीच, त्याग नक्कीच. करणं हे भल्या भल्यांना समजत नाही, समजू शकत नाही. आणि त्यांची जी विचारांची झेप होती, म्हणजे दोन्ही हात पसरून मागणं फक्त एवढंच असेल की तुमची जी विचारांची झेप होती त्यातले 2 कण हम्म, हम्म, हे आमच्या विचारशक्तीला द्या. क्या बात आहे. वा जिथे वा. कुठेतरी आम्ही तो सारासार तर्कसंगत हा विचार हम्म. हा आजच्या काळातही तसा करत जाऊ, वा. अशीच मागणी असेल. नक्कीच, नक्की. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतो. मालिका तर 5 तारखेला भेटायला येणार आहे. त्याच्यानंतर प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला मला आवडेल, कारण का खूप काही गोष्टी ज्या आम्ही नाही बघितल्यात किंवा ज्या नाही वाचल्यात त्या आम्हाला मालिकेतून दिसतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्यामुळे हा सेट सफर आम्हाला बघायला मिळाले. खरंच खूप उत्तम असा सेट झालाय. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद.